तर देशभरामध्ये 80वा स्वातंत्र्य दिन साजरा झालाय। महाराष्ट्रात विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले आहेत। मुंबईमध्ये मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, तर यावेळी मुंबई पोलिसांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली। राज्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मुंबईकर उपस्थित होते। दुसरीकडे ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलेलं आहे। महाराष्ट्राच्या मागच्या पिढीने आणि या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघितला, पण महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके असतील, या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन ध्येयाकडे वेगाने निघाल्याचं चित्र आज दिसतंय। पण मी आपल्याला सांगताना मला समाधान आहे की महाराष्ट्राचं योगदान $1 ट्रिलियन पेक्षा आपलं नीती आयोगाने त्यांचा जो काही सर्वे केला त्याच्यामध्ये $1.5 ट्रिलियन हे महाराष्ट्राचं आपलं जे योगदान आहे ते मोठं आहे। बीड पुणे रेल्वे प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। येणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापर्यंत रेल्वे पुण्यातल्या हडपसरपर्यंत नेण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न जोराने सुरू आहेत।